अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत गुन्हे शाखेचा मोठा ऍक्शन मोड। राजस्थान ते मुंबई आणि थेट अमरावतीपर्यंत चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि अनेक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। पाहूया सविस्तर। अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत ही कारवाई केली आहे। 20 मार्च रोजी गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली की शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। या आरोपींकडनं मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलाय। या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण रॅकेट राजस्थान ते मुंबई आणि पुढे अमरावतीपर्यंत पसरलेला होता। मुख्य आरोपी राजस्थानमधून अंमली पदार्थ आणून अमरावतीत विक्री करीत असल्याचं उघड झालं आहे। यानंतर पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपासाची व्याप्ती वाढवली आणि तिथूनही मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। या संपूर्ण कारवाईत एकूण 1 किलो 220 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 3,38,000 रुपये असल्याची माहिती आहे। तसेच आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। अमरावती पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांविरोधातील मोठं पाऊल मानलं जात आहे। तर अमरावतीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेट चालविणाऱ्यांचे धाबे नक्कीच दणाणले असतील, कारण अशा कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजून या रॅकेट मागील कोणकोणते मोठे मासे सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।